आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे। आमदार सुहास बाबर। जयसिंगपूर येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक। मतदार यादीत अचूकता म्हणजेच निवडणुकीतील विजयाची गुरुकिल्ली असा ठाम संदेश देत आमदार सुहास बाबर यांनी शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना BLA मोहिमेत झोकून देण्याचे आवाहन केले। आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। या विशेष मोहिमेत प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन मतदारांची नावे तपासणे, दुबार व मृत नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंद करणे अत्यावश्यक आहे। BLAचे ऑनलाईन प्रशिक्षणही तात्काळ सुरू होणार असून जिथे मतदार यादी मजबूत तिथेच सत्ता मजबूत असा विश्वास बाबर यांनी व्यक्त केला। आज केलेले हे सूक्ष्म कामच उद्याच्या विजयाचा पाया ठरणार आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना दररोज किमान 1 तास या कामासाठी देण्याचे निर्देश आमदार सुहास बाबर यांनी दिले। आमदार म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे पाहावे लागेल। आमदार व खासदारांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात मोठे राजकीय यश मिळाले असून विविध सत्ता केंद्रांवर नियंत्रण मिळवणे हे संघटित कामाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले। मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंद करणे हे आगामी निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर संघटनात्मक बैठका सुरू असून त्याच धर्तीवर तालुक्यातही कामाची गती वाढवण्यात येत आहे। शिरोळ तालुक्यातील मेळाव्यात खासदार धैर्यशील माने आणि मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले। प्रत्येक नागरिकाला एकाच ठिकाणी मतदानाचा अधिकार असावा आणि महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश व्हावा यासाठी BLAची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन केले। प्रत्येक बूथवर किमान 2 ते 3 कार्यकर्ते नियुक्त करून एकही मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले। शिवसेनेच्या संघटित ताकदीमुळे लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या यशाचा उल्लेख करत याच पद्धतीने आगामी निवडणुकांमध्येही विजय मिळवण्यासाठी शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले। यावेळी शिवसेना उभाटा गटाचे शिरोळ शहर प्रमुख सतीश चव्हाण, पिंटू हेरवाडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल माने यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। कार्यक्रमास मुरलीधर जाधव, प्रमोददादा पाटील, समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, अमोल चव्हाण, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, सागर शंभू शेटे, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, शीतल गतारे, पंचायत समिती सदस्या दीप्ती जाधव, सीमा म्हैसाळे, अविनाश पाटील, नाना उपाध्ये, बाबासो वनकोरे, प्रवीण देसाई, बंटी पाटील, विजित सिंह शिंदे सरकार, अजिंक्य कदम, लता गाडेकर, पराग पाटील, उदय डांगे यांच्यासह युवा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले। आभार शिवसेना तालुका प्रमुख उदय झुटाळ यांनी मानले। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।